लेकच्या काठावर बसून आम्ही पाण्यात पाय सोडले आणि थंडगार पाण्याचा स्पर्श खूप छान वाटत होता आम्हाला. काही क्षण हे असे असतात जे शब्दांमध्ये सांगता येत नाहीत, फक्त अनुभवता येतात. समोर पसरलेले निळसर पाणी, आजूबाजूचे डोंगर आणि आवडती व्यक्ती, यापेक्षा अजून काय हवं असतं आपल्याला? तर मग मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच की आम्ही पवना लेकवर पोहोचलो होतो. सुंदर निसर्ग, शांत वातावरण आणि मनाला सुखावणारा तो नजारा. आणि आता सुरू होत आहे आमच्या ट्रिपचा अजून एक सुंदर भाग, म्हणजे पार्ट 2. तर आम्ही तिथे पोहोचलो, खूप फोटो काढले, व्हिडिओ शूट केले आणि प्रत्यक्षाने एन्जॉय केला. खरं सांगायचं तर अशा ठिकाणी गेल्यावर मोबाईल बाजूला ठेवून फक्त तो क्षण जगावासा वाटतो. त्यानंतर आम्ही बोटिंगसाठी निघालो. लाईफ जॅकेट घालून बोटीत बसताना खूप एक्साइटमेंट वाटत होती. बोट हळूहळू पुढे पण जात होती आणि त्यानंतर सुंदर दृश्यांकडे बघताना मन अगदी शांत झालं होतं. मध्येच आम्ही खूप मज्जा केली, मस्ती केली, एकमेकांची फिरकी घेतली, हसलो आणि भन्नाट आठवणी तयार केल्या. कधी कधी आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण हे प्लॅन केलेले नसतात, ते अचानक मिळतात आणि कायमचे लक्षातही राहतात. तर या ट्रिपने मला म्हणजे आहोंना पण पुन्हा एकदा जाणवून दिलं की आनंद हा आहे महागड्या गोष्टींमध्ये नसतो. आनंद असतो आपल्या माणसांसोबत घालवलेल्या वेळेत. तेव्हा तुमच्यासोबत अशी व्यक्ती असते जी प्रत्येक क्षण खास बनवते. तेव्हा साधीशी ट्रिप देखील आयुष्यभराची आठवण बनून जाते. आणि मी खूप प्रायव्हेट पर्सन आहे, हे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलेलं. तर आहोंनी मला एवढी छान मला सरप्राईज दिली. एकदम साधी ट्रिप होती ही. तिथे लोकही जास्त नव्हते, तिथं ऊनही होतं, गरम पण होत होतं, पण तरी पण मी तो क्षण एवढा एन्जॉय केला एवढं भारी वाटलं मला. मी पाण्यातून बाहेरच येत नव्हते. लिटरली मी 2 तास पाण्यामध्ये बसून होते. मला वाटत होतं तिथेच झोपावं, पण आहोंनी मला जबरदस्ती घरी आणलं. तर पवना लेकचा हा अनुभव माझा एकदम भन्नाट होता. आणि पवना लेकची ही आमची सफर संपली असेल, पण इथल्या आठवणी कायम आमच्या मनात राहणार आहेत. आणि आमच्या आणखी अशा सुंदर प्रवासांसाठी आमच्यासोबत राहा, कारण आम्ही प्लॅन करतोय की जरा एक्सप्लोर करूयात. आम्हाला रायगड, राजगड, सिंहगड असे काही किल्ले परत एकदा जाऊन फिरायचे आणि खूप लाईफमध्ये एन्जॉय करायचं आम्ही ठरवलं आहे. तर बघत राहा माझे ब्लॉग. मी प्रतिभा आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.